आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. शालेय जीवनात ऐकलेली ही बालकवींची कविता. या कवितेची जादूच अशी आहे ना की त्यातला आनंद शब्द उच्चारला की दुःख कुठल्या कुठे पळून जातं आणि प्रसन्नतेची लहर पसरते. आपण सगळेच सुखाच्या शोधात असतो. सुखी माणसाचा सदरा आपल्याला हवा आहे. त्यासाठी आपण सुखसाधनांच्या चैनीच्या वस्तू गोळा करण्यासाठी धावत असतो. सुख वस्तूत नाही हे माहीत असून सुद्धा दुसऱ्याची तुलना करतो, स्पर्धा करतो. इथं प्रत्येक जण वेगळा आहे हे माहीत असून सुद्धा अवाक्या पलीकडचे मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. ते न मिळाल्याने निराशा पदरी येणार हे माहीत असून सुद्धा. अमृत घट भरले तुझ्या घरी का वणवण फिरशी बाजारी. कस्तुरी मृगासारखी आपली ही अवस्था. खरा आनंद आपल्यातच आहे पण तरी सुद्धा तो सहज आपल्याला दिसत नाही. कारण आपलं अज्ञान आणि अपूर्णता. आणि म्हणूनच आपली दृष्टी पूर्णत्वाकडे वळवली ती बालकवींनी. निसर्ग पूर्ण आहे आणि म्हणूनच त्यात आनंद भरला आहे. फक्त डोळे उघडून अवतीभोवती बघावं लागेल. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. वरती खाली मोद भरे वायू संगे मोद भरे. नभात भरला दिशात फिरला जगात उरला. मोद विहरतो चोहीकडे आनंदी आनंदगडे. ही सृष्टी अशी आनंदमयी आहे. तिच्या कणाकणात आनंद आहे. तो ओसंडून वाहतो आहे. बालकवींनी आनंदाच्या किती रंगछटा इथे व्यक्त केल्या आहेत. सूर्य किरण सोनेरी हे कौमुदीही हसते आहे. फुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले गान स्फुरले. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. बालकवींना आनंद दिसला तो सोनेरी सूर्यकिरणात, चमचमणाऱ्या तारकात, पावसाच्या सरीत, भिजलेल्या डोंगरात, ओलेत्या झाडात, रानातल्या हिरवाईत, पक्ष्यांच्या पूजनात, वाऱ्यावर झुलणाऱ्या फुलराणीत, ध्यानमग्न औदुंबरात आणि खळखळ वाहणाऱ्या निर्झरातही. वाहती निर्झर मंद गती डोलती लतिका वृक्षतती. पक्षी मनोहर पूजितरे कोणाला गातात बरे. कमल विकसले भ्रमर गुंगले डोलत वदले. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. आपल्या मनालाही हा प्रश्न सतावतो की निसर्गात दुःख नसेलच का? असेलही, पण ते दूर सारून निसर्ग केवळ आनंदाचे गाणे गाताना दिसतो. जे घडतं ते केवळ आनंदमयच दिसतं कारण निसर्ग निस्वार्थ बनला आहे. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात. त्यांना मोद कसा मिळतो सोडून स्वार्था तो जातो. द्वेष संपला मत्सर गेला आता उरला. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. स्वार्थ आणि आनंद एकत्र कसे नांदणार? निसर्ग आपल्याला हेच सांगतो आहे. जेव्हा द्वेष मत्सर दूर सारू तेव्हाच खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त करू. विषय आनंदाचाच आहे तर मग संत तुकारामांचा अभंग आठवायलाच हवा ना. बालकवींना निसर्गात आनंद दिसला तर तुकारामांना भक्तीत आनंद सापडला. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. तुकारामांचा हा आनंद म्हणजे लहान मुलांच्या वृत्तीसारखा आहे. निरागस, शाश्वत. लहान मुलं पाण्यात कागदाची नाव सोडतात. ती वाहत गेली काय किंवा बुडली काय दोन्ही स्थितीत मुलं टाळ्याच वाजवतात, आनंदीच होतात. आणि इथे आनंद शब्दाचा खरा अर्थ सापडतो. सुख, समाधान, हर्ष या भावस्थितींना दुःख, खेद, निराशा अशा विरोधी छटा असतात. पण आनंद या भावस्थितीला विरोधी पर्यायच नसतो. आनंदाच्या डोहात उमटणारे तरंग आनंदाचेच. जीवन चिंतनाच्या खोल डोहात बुडून गेल्यानंतर
अशा आध्यात्मिक आनंद लहरी उमटतात आणि एका विलक्षण क्षणी मनाची जी उत्कट अवस्था निर्माण होते त्या अलौकिक अनुभूतीसाठी, त्या आनंदाच्या वर्णनासाठी तुकोबांकडे शब्दच नाहीत. काय सांगू झाले काही चिया बाही, काय सांगू झाले काही चिया बाही, पुढे चाली नाही आवडीने. अथक प्रयत्नांनी, जन्मजन्मांतराच्या तपाने मिळतो हा पूर्णत्वाचा आनंद. तुकोबा म्हणतात की भक्तीमध्ये ध्येय आता गाठलंय, त्यामुळे पुढे चालण्याचीही गरज उरत नाही. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. गर्भातल्या बाळाशी आईचं असलेलं नातं अगदी विलक्षण असतं. सगळ्या वेदना सहन करून ती त्या बाळाला जवळ घेते. त्याचं कारण एकच, जिव्हाळा. आणि त्यातून होणारा आनंद अपरिमित असतो. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरीसा मुखा आला. असा स्वानुभवाचा ठाशीव आनंद म्हणजेच आध्यात्मिक परिपूर्ण आनंद. दुःख कोणाला नाही, अहो दुःख कोणाला नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. स्वतः संत तुकोबांनी सुद्धा पावलोपावली आभाळ एवढी दुःख सोसली, पण तरी चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. तुमचं मन प्रसन्न असेल तर सगळं जग प्रसन्न दिसेल. आता भोगायचे काही उरलेच नाही, म्हणून तुकोबा सबाह्य अध्यंतरी आनंदीच झालेले दिसतात. आपल्याही चित्तवृत्तीला त्यांनी आनंदाच्या अत्तराचा फाया लावला आहे. लक्ष लक्ष आनंदाचे दीप उजळवून आपल्याही जीवनात आनंदाची दिवे लागण केली आहे. या दोन्ही कवितांबरोबर आपल्याही जीवनात एक आनंदाची पर्वणी यावी हीच शुभेच्छा देत संवाद कवितेतूनचा हा 20वा भाग आपल्यासाठी. धन्यवाद.